नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी KYC केल्यानंतरही त्यांचे पुढील हप्ते येण्याची शक्यता कमी आहे. कसं आहे तर जाणून घ्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे KYC केलेले आहे त्यांचा पुढील हप्ता काही कारणाने बंद होऊ शकतो. त्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. ज्या महिलांनी आधार कार्डमध्ये छेडछाड केली आहे, जसे की वय कमी जास्त करणे, नावामध्ये बदल करणे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येणार नाही. 2 नंबरचे म्हणजे घरामध्ये जर का तुमच्या कोणत्याही चारचाकी गाडी असेल तर तुमचा पुढचा हप्ता हा येणार नाही. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त जर असेल तरीही तुम्हाला तुमचा पुढचा हप्ता येणार नाही. त्यानंतर एका घरामध्ये अनेक महिलांनी फॉर्म भरलेला असेल किंवा एका रेशन कार्डवरती एकापेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरलेला असेल आणि त्याचा लाभ घेत असेल तर KYC केल्यानंतर अशा महिलांचा हप्ता बंद होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य जर का टॅक्स भरत असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणतेही शासकीय कर्मचारी असल्यास तरीही तुमचा हप्ता बंद होणार आहे. आणि शेवटची आणि महत्त्वपूर्ण अट अशी आहे, जर तुम्ही लाडकी बहीणबरोबर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असल्यास तुमचा पुढचा हप्ता बंद होणार आहे. त्यामुळे अशा महिलांचे KYC केल्यानंतरही पैसे बंद होऊ शकतात. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.